ह्या 2-3 पक्षामध्ये कार्यकर्त्याला कुठे किंमत आहे? त्यांनी कार्यकर्त्यांचा विचार केला पाहिजे ना, पक्ष वाढवायचे. ह्या पक्षातले त्या पक्षात, त्या पक्षातले त्या पक्षात गेले म्हणजे पक्ष वाढतात असं नाही. टँकरनी पाणी नदीतनं भरायचं ना, नदीतच पाणी नाही. हे जे संकट आलेलं आहे, ह्या संकटावर काय करायचं आता हा मोठा प्रश्न पडलेला आहे. हे बघा, हल्ली राजकारणाचा विषय जो आहे ना, तो न बोलण्याच्या पलीकडचा आहे. इकडे तिकडे उड्या मारतायत, हे करतायत, ते करतायत, ते ठीक आहे. पण याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं ना, तर आत्ता मंत्री इकडे जात आहेत, तिकडे जात आहेत, हे करत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, ते चालू राहतील. पण जे पक्ष आहेत, आता आम्ही सत्तेमध्ये 3-4 पक्षाचे लोक आहोत, तर त्या आमच्या पक्षामध्ये ह्या 2-3 पक्षामध्ये कार्यकर्त्याला कुठे किंमत आहे? महामंडळ नाही, कमिट्या नाहीत, काय नाहीत. हे मंत्री इकडे जातात, ते तिकडे जातात. आता हे जे निवडून गेलेले लोक आहेत ना, हे त्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यामुळं, तालुक्यातल्या कार्यकर्त्यामुळे हे गेलेले लोक आहेत. तर त्यांनी कार्यकर्त्यांचा विचार केला पाहिजे ना, पक्ष वाढवायचे. ह्या पक्षातले त्या पक्षात, त्या पक्षातले त्या पक्षात गेले म्हणजे पक्ष वाढतात असं नाही. अशा पद्धतीचं ते सगळं चालू आहे आता. त्याच्यामध्ये कार्यकर्त्याने वाऱ्यावर सोडलात आणि खासदार मंत्री आमदार इकडे तिकडे उड्या मारतात असं म्हणायचं तुम्हाला? 100% ही कार्य. आता कसं झालं आहे, समुद्रामध्ये मासे मेले, कितीही मासे समुद्रात मेले तर समुद्राला काही फरक पडत नाही. ती परिस्थिती कार्यकर्त्याची झालेली आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे हे जे सगळं चाललं आहे ना, त्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी त्या भागामध्ये, त्या तालुक्यामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये वरिष्ठ लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. एका जिल्ह्यामध्ये एखाद्या लोकसभेला, एखाद्या तालुक्यामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या जिल्हा परिषदमध्ये एखाद्या कार्यकर्त्याला तिकीट मिळतं आणि बाकीचे किती लोक असतात त्याच्या पाठीशी, म्हणून तर ते निवडून येतात ना. मग त्यांचं काय? त्यामुळं पक्ष वाढवायचे असतील तर ते कार्यकर्त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे. त्यांनाही त्या पद्धतीची पदं दिली पाहिजेत, त्यांनाही काम करण्याची संधी दिली पाहिजे असं माझं मत आहे. एकंदरीत आता ऑपरेशन टायगरचा मुद्दा समोर येतोय शौकतभाई, पण एकंदरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने ऑपरेशन टायगर करताना पालकमंत्री उदय सामंतांना कुठेतरी बाजूला केलेलं आहे असं वाटत नाही, वरच्या लेवलच्या राजकारणामध्ये नाही आहे. मला काय तेवढं सांगता येणार नाही. का आत्ता जे आपलं संकट आहे हे फार मोठं भयानक संकट आहे. कुठला पक्ष मोठा होतो आहे, कुठला लहान होतो आहे, कोण कुठल्या पक्षात जातं याच्याकडे आता जनतेचं आणि कोणाचं नागरिकांचं आणि शेतकऱ्यांचं लक्ष राहिलेलं नाही आहे. आता पाऊस नाही, त्यामुळे सगळ्या समाजातले लोक प्रार्थना करत आहेत ईश्वराजवळ, काय आमचं भूल झाली असेल ती सरी बाजूला, हे माफ करा आम्हाला आणि पाऊस येऊ दे. कंपन्या बंद झालेल्या आहेत. शासनाने सर्क्युलर काढले 48, त्याच्यात कंपन्या बंद करा म्हणजे कामगार उपाशी मारणार, कंपन्या बंद करणार, प्रोडक्शन थांबणार. पेरणी केले लोकांनी, बियाणे घेतले 2-2 हजार रुपये, ते बियाणे ते पेरणी केलेलं भात उगवलेलं नाही. सगळ्याच बाबतीमध्ये अडचण आली आहे. पियाला पाणी नाही, ग्रामीण भागातले लोक वणवण करत आहेत. टँकरनी पाणी नदीतनं भरायचं ना, नदीतच पाणी नाही. हे जे संकट आलेलं आहे, ह्या संकटावर काय करायचं आता हा मोठा प्रश्न पडलेला आहे. त्याच्यामुळं पाऊस नाही लागला तर फार मोठी कठीण परिस्थिती होईल. आणि म्हणून जर अशीच परिस्थिती झाली तर लोडशेडिंगला सामोरं जावं लागेल. आणि लोडशेडिंगला सामोरं जायला लागल्यानंतर आता आम्ही जिल्हाधिकाऱ्याला सांगणार आहोत, विनंती करणार आहोत. आता बघा ना, मध्यंतरी आपण काय केलं, डिझेलची रेल्वे बंद करून लाईटवर रेल्वे चालू केली. आता लाईटवर रेल्वे चालू आहे. आता आमचं म्हणणं आहे ते डिझेलवर तुम्ही रेल्वे चालू करा आणि ती जी लाईट आहे ती फिरवा आणि लोडशेडिंग करू नका. नाही तर लोक आणखीन पाणी नाही, लाईट नाही, या संकटाला तोंड देताना फार मोठी बिकट परिस्थिती आहे. आणि या बिकट परिस्थितीकडे कोण कुठे गेलं आणि काय झालं ते सोडून देऊन या सरकारने सुद्धा आमच्या ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं माझं मत आहे. शौकतभाई, तुम्ही सांगितलं बिकट परिस्थिती, पण हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला होता की कुठे ना कुठेतरी आता पाऊस थांबणीवरती आहे. मग ह्याच्या अगोदरच प्रशासनाने नियोजन करायला पाहिजे असं वाटत नाही? कसं आहे, ही फार फार वर्षांनी परिस्थिती आलेली आहे. आता आमचे शासनाचे कार्यक्रम आहेत, पाणी अडवा, पाणी जिरवा, बंधारे बांधा. किती बंधारे बांधले आम्ही, किती पाणी अडवलं, किती पाणी जिरवलं, ह्याच्यामध्ये शासनानेही लक्ष दिलेलं आहे, नाही आम्हीही लक्ष दिलं. शासनाने अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं तर शेतकऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी लक्ष दिलं. आम्ही पाणी गेल्या वर्षी पाऊस पडला त्याचं पाणी आम्ही अडवू शकलो नाही, पाणी जिरवू शकलो नाही. पाणलोट क्षेत्र योजना आहे ती आम्ही राबवलेली नाही. ती जर पाणलोट क्षेत्र योजना राबवलेली गेलेली असती आणि जर पाणी आम्ही साठवून ठेवलं असतं तर थोडंफार आणखीन 1-2 महिना आम्ही तग धरू शकलो असतो. आता भयानक परिस्थिती आहे. आता ही झाडं सुकत चाललेली आहेत. परिस्थिती बिकट आहे. ह्या बिकट परिस्थितीवर आता कसा मात
कसं काय करायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे. लोक चिंतेत आहेत. तुमची एक कन्सेप्ट असायची आंबे तुम्ही खा आणि बाटे मला द्या, पण ह्या वर्षी ती कन्सेप्ट कुठे दिसून आली नाही. यावर्षी आम्ही 20,000 रोपं वाटप करून लागवड करायची ठरवली होती अजितदादाच्या स्मरणार्थ. आम्हाला लोकांनी रोपं दिलेली आहेत, कलमं दिलेली आहेत. शेखर सर निकम तालुक्याचे आमदार आहेत, त्यांनी सांगितलं आम्ही 500 कलमं देतो, हे आता आम्हाला लोकांना वाटायची आहेत. पण पाऊस नसल्यामुळं ती जी रोपं नर्सरीतनं उचलली आणि जर वाटली तर ती सुकून जातील. पाऊस नसल्यामुळे हे सगळं काम लागवडीचं आणि वाटपाचं सगळं काम ठप्प झालेलं आहे. त्यामुळं फार मोठी अडचण झालेली आहे. आता लवकरात लवकर 8-10 दिवसात 15 दिवसात पाऊस यावा अशी सगळी लोकांची अपेक्षा आहे. कृत्रिम पाऊस पाडण्याची कन्सेप्ट आहे एकंदरीत. जर असं काय घडलं तर कृत्रिम पाऊस तर पाडू शकतात काय. एक कृत्रिम पाऊस पाडणं बिडणं हे तात्पुरता उपाय आहे. एखाद्याला हृदयविकाराचा झटका येत असेल तर तो त्याला पुढं लांब जावा म्हणून त्याला इंजेक्शन दिलं जातो. तशा प्रकारचा हा प्रकार आहे. तर कृत्रिम पाऊस किती पाडणार आणि पाऊस ढगातच नसेल तो पडेल कुठला. त्यामुळं ढग साठले पाहिजेत, पाणी साठलं पाहिजे, त्याला नैसर्गिकरित्या काहीतरी त्याला वेस आहे. त्यामुळे पाऊस कुठं पाडणार आणि किती पाडणार. काय आव्हान करतात सरकारकडे. सरकारने ह्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. आणि आत्ता पाऊस जर असं लांबणीवर गेला तर खारं पाणी गोरं करून नदीकडं कसं वळवता येईल हे पाऊल आता ताबडतोब उचलायला लागेल. पाणी जर प्यायला मिळालं नाही तर खारं पाणी समुद्रात पाणी आहे सध्या. मग समुद्रातलं पाणी खारं कसे पितील लोक. आणि ते लगेच होणार नाही, त्याला फिल्टर मशीन वगैरे सगळं बसवतं. आणि हे सगळं आता बाजूला ठेवून मोऱ्या साको विकास हे बाजूला ठेवून त्याच्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. आणि समुद्रातलं पाणी आपल्याला गोरं करून लोकांना कसं देता येईल, भविष्यात कधी जरी संकट आलं तर काय करणार. आता परदेशामध्ये खारं पाणी गोरं करून दिलं जातं, पण हे लगेच काय होणार नाही. पण ते आत्तापासूनच त्याच्यामध्ये सरकारने लक्ष घातलं पाहिजे असं आमचं मत आहे, आमची मागणी आहे.